या 3 चुका जर आपण टाळल्या नाही तर आपल्याला मिळणाऱ्या जॉबच्या संधी खूप कमी होणार आहेत, इनरिस्पेक्टिव्ह ऑफ की आपल्याकडे किती स्किल आहे. त्यातली पहिली गोष्ट ही आहे की अगदी साधारण आणि रटलेला रिझ्युमे बनवणं. जसं की रिझ्युमे मध्ये स्ट्रेंथ मध्ये आपण बरेचदा मेन्शन करतो की हार्ड वर्किंग, डेडिकेटेड, क्विक लर्नर वगैरे. पण या असल्या सगळ्या गोष्टी लिहिण्याऐवजी तिथे तुम्ही तुमचे लेटेस्ट स्किल्स, प्रोजेक्ट, त्यानंतर काही इंटर्नशिप सध्या तुम्ही केलेल्या आहेत का, एखाद्या AI टूल्सचं जर तुम्हाला नॉलेज आहे का, तर या जर गोष्टी असतील तर नक्कीच तो रिझ्युमे HR ला खूप अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये मी शिकेल असं आन्सर करणं. एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही कंपनी ही फ्रेशरला शिकण्यासाठी सॅलरी किंवा पगार देत नाही. कंपनीचं एक्सपेक्टेशन हे असतं की जे स्किल्स कंपनीमध्ये निडेड आहेत, गरजेचे आहेत, ते स्किल्स कॅन्डिडेटला यायला पाहिजेत आणि तसाच कॅन्डिडेट कंपनीचे इंटरव्ह्यूअर हे इंटरव्ह्यू मध्ये शोधत असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फक्त जॉब पोर्टल्सवरती अप्लाय करत राहणे आणि त्याच्यावरती विसंबून राहणे. एक गोष्ट लक्षात घ्या, भारतामध्ये दरवर्षी साधारण 12 ते 15 लाख फक्त इंजिनियर्स पासआउट होतात, बाकीचे टेक्निकल डिग्रीज वेगळे. तसे 5-6 वर्ष अगोदर असणारे स्टुडंट जे कॉम्पिटिशन साठी आहेत ते वेगळे. सो एवढ्या लाखो रिझ्युमे मधनं ज्यांचा साधारणपणे स्किल सेट हा सर्वसाधारण सेमच आहे, त्याच्यामध्ये तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होण्याचे चान्सेस अगदी नाके बरोबर असतात. त्याच्यामुळे या 3 चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच तुम्हाला एक चांगले आणि जास्तीत जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्राला, परिवारजनांना जे सध्या फ्रेशर आहेत आणि जॉब सर्च करत आहेत.